आता मी उठलो आहे, खालती आलो आहे. हे बघा, मस्त ऊन पण पडलं आहे आणि थंडी पण भरपूर आहे. आता जातो जरा चहा पितो गरमागरम. आता तेव्हा गरमागरम चहा घेतली आहे. चहा आणि खारी आणि भाकरवडी पण आहे. हे बघा शेव पण आहे, तो खातो. तर आता ना मी आलो आहे इथे पाठीमागे आणि या बंधाळमध्ये ना सगळी ही सागवानाची पानं पडली आहे. पाऊस आला तेव्हा ना सगळं पाणी साठलं आणि घरात आतमध्ये आलं. त्याला जरा साफ करतो ते. हे बघा याच्यात पूर्ण भरलेलं आहे. हे बघा सगळी घाण काढली, सगळी पानं होती. हे बघा हात पण खराब झाले आणि हे बघा रान पण भरपूर वाढलं आहे. आणि हे बघा रानांमध्ये बघा ते गोंडे उगवले आहेत सगळे. पण हे गोंडे बाजारात भेटतात ते नाही आहेत, हे दुसरे आहेत. हे बघा यांची अशी ना पाकळ्या आहेत. हे गावठी गोंडे आहेत. आणि बघा ही सगळी ना भेंडीची झाडं आता मेलीत. ती भेंडी भरपूर मिळाली. तर रान भरपूरच वाढलंय, कापलं पाहिजे. त्याचा नाश्ता करतो. आता मला सगळं आवरून तर झालं आहे आणि बघा तयारी केली आहे. कारण मी आता चाललो कणकवलीला. प्रत्येकला कॉलेजला सोडतो आणि पप्पांचं पण थोडं काम आहे, तर ती पण करून येतो. चला, हे ना कुरिअर करायचं आहे. जातो जरा कुरिअरच्या दुकानात नेऊन देतोय. लकोटा. तर आता हे बघा चालतच निघालो आहे. तो परत पप्पा आणि गाडी काढतील. ते बघा आता मी निघालो आहे. आता मीच चालवायला बसलो आहे. ते बघा आमच्या इथे ना बोळात ना जरा सावकाश काढावी लागते, कारण ते एकदम कंजस्टेड आहे. तर ते बघा बाजारात बाहेर पडलो आहे आणि आता ना जातो आम्ही हरकुळ मार्गे, म्हणजे कनेडी मार्गे तिकडनं जातो आहे. जरा म्हटलं तिकडे जा बघूया, कारण इकडचा रस्ता जरा खराब झाला आहे. तर म्हटलं त्या रस्त्याने जाऊया आज. आणि प्रत्येकच्या तिकडनं कॉलेज वाटेतच लागतं, त्यामुळे त्याला सोडून जाऊया वाटेत. बाजारात तर ट्रॅफिक वगैरे काय एवढं काय नव्हतं, नाही तर रस्ता पुढे खराब आहे थोडा. हे बघा इथे ना असं खड्डे वगैरे होते. आता आम्ही पोचलो आहे हरकुळमध्ये. आणि बघा इथला रस्ता एकदम मस्त आहे, फक्त लहान आहे. पण रस्त्यात जरा पण खड्डे नाही आहेत. आणि आजूबाजूला बघा एकदम पूर्ण हिरवळ आणि समोर असं डोंगर आहेत. मस्त वाटतं या रोडला. हे बघा काय बघा एकदम प्लेन रोड आहे आणि अशी वळणं आहेत फक्त. मस्त वाटतं इथनं जायला एकदम. आणि ट्रॅफिक वगैरे पण काय नाही, थोड्याफारच गाड्या असतात, आम्ही एवढं काय वाटत नाही. तर आता आम्ही पोचलो आहे. आणि बघा हे ना गणपती मंदिर आहे इकडे, भिरवंड्याचं काहीतरी. तर येऊया इथे कधीतरी, हे मस्त मंदिर आहे, तुम्हाला दाखवीन. तर आता आम्ही निघालो आहे पुढे. आणि बघा इथे ना शाळेतली मुलं वगैरे आहेत भरपूर. शाळा अजून सुरू नाही झाली आहे ना, तर सगळे चालले आहेत शाळेत. 11 वाजता असणार, त्यामुळे सगळे आरामात चालले आहेत. तर आता आपण पटपट जाऊया, कारण प्रत्येकला पोचायचं आहे लवकर. आणि त्याला बरं नव्हतं ना, त्यामुळे म्हटलं जाऊन सोडूया. आणि कामं पण होती, म्हटलं दोन्ही कामं होतील. तर आता आम्ही पोचलो प्रत्येकच्या कॉलेजला. हे बघा ते समोर दिसतंय ना प्रत्येकचं कॉलेज. कॉलेज बघा एकदम मस्त आहे. आणि प्रत्येकचं कॉलेज सुरू झालं आहे, प्रत्येक थोडं लेट आला आहे, त्यामुळे मुलं वगैरे बघा बाहेर कोण जास्त दिसत नाही. ते बघा कॉलेज शांत आहे पूर्ण, लेक्चर चालू असणार. तर त्याला सोडलं तर आम्ही निघतो. होता 14 आणि 12 22 किलोमीटर आहे, मग तेवढंच अंतर आहे. तर आता आम्ही पोचलो आहे कणकवली रेल्वे स्टेशनकडे.
हे बघा, हे वरती रेल्वे स्टेशन आहे आणि आपण या ब्रिजच्या खालनं जातो आहे. वरती प्लॅटफॉर्म आहे आणि हे बघा, इथनं एंट्रन्स आहे रेल्वे स्टेशनचा. बघा, मस्त दिसतं एकदम. सकाळची वेळ असल्यामुळे शांत आहे सगळं आणि ट्रेन पण नाही वाटतं कुठची, नाही तर सगळं इथे ट्रॅफिक असतं. बघा, ह्या रोडला ना रात्रीचं मस्त वाटतं. हे जे लाईट्स आहेत ना एकदम सुंदर वाटतात. तर आता काय दिवसाचं एवढं काय वाटत नाही, रात्री जरा बरं वाटतं. तर आता ना मी इथे गाडी पार्क करून थांबलो आहे. मी कणकोली झालो आहे आता. पप्पाने गेलेत मार्केटला. तर बघा, मी इथे गाडी लावली आहे, इथे बसलो आहे आता. तर बघू किती वेळात येत आहेत. येतो बोललेत लगेच. 1 तासाच्या वर झाला आहे, अजून मम्मी आणि आले नाही आहेत. ते अजून खरेदीच करतायत. आता गरम पण व्हायला लागलं इकडे. तर बघतो, फोन लावतो त्यांना, काय म्हणतात बघूया. एका दुकानात ना आले आणि आता हे बघा दुसऱ्या दुकानात जातात तिकडे. आणि मला हे बघा शेंगदाणे देऊन गेले. तो मला तो पण खात बस. हे मला खूप आवडतात, मस्त असतं ते. इथे जवळ दुकान आहे, तर मी तिथनं घेतले. आता ते खात बसतो. चला, ना अर्धा तासाच्या वर झाला आहे, परत जाऊन त्यांना. अजून तर काय आले नाहीत ते. आता मला खूप कंटाळा आला आहे आणि गरम ना खूपच होत आहे. तर आता ना इथनं मठात पण जायचं आहे. तर मग आता मठात पण जाऊया, पाया पडूया आणि मग घरी जाऊया. आधी पहिला त्यांना फोन करतो आणि बोलवतो तर लवकर. चला, आता आम्ही पोचलो आहे मठात. जातो लगेच मठात जाऊन. मग बघ, तर आता आम्ही आतमध्ये आलो आहे मठाच्या. हे बघा, एकदम मस्त मठ आहे. ह्याच्या आधी पण मी इथे व्हिडिओ केला आहे, तर आज पुन्हा आलो आहे, तर मी म्हटलं करूया. ते मस्त वाटतं एकदम. जास्त लोक नाहीत आता, सकाळची वेळ असल्यामुळे. आता हेच जर उद्या आलो असतो ना गुरुवारी, तिथे खूप गर्दी असते आणि दुपारच्या वेळी ना जेवण वगैरे असतं, त्यामुळे तेव्हा असं भरपूर गर्दी असते इथे. तर आता आज जाऊया आणि मस्त दर्शन घेऊया. तर आता दर्शन वगैरे घेऊन झालं आहे, तर थोडं म्हटलं बसूया जरा इथे. तर आता ना हे बघा, इथे समोर एक मंदिर आहे, तर त्या मंदिरात पण पाय पडूया. आणि इकडे ना आतमध्ये अजून 2-3 मंदिर आहेत, तर सगळ्या देवळांमध्ये पाय पडून येतो. हे बघा, हे ना इथे विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे, तर आता इथे आधी पहिले जाऊया. हे बघा, मस्त वाटतं एकदम देऊळ. बघा, एकदम असं जुनं आहे, एकदम भारी वाटतं. हे बघा, सुंदर मूर्ती आहेत बघा. तर आता मी पण दर्शन घेतो, तुम्ही पण घ्या. तर आता नाही बघा, सगळ्या देवळांमध्ये जाऊन आलो आहे. तर आता बाहेर पडलो आणि बघा गाडी इथेच पार्क केलेली होती. तर आता निघतो. तर आता आम्ही निघालो आहे. हे बघा, आता इकडनं ना आता हुमरड मार्गेत जातो आहे जाताना. तिकडनं नको म्हटलं, आता इकडनंच जाऊया आपल्या रोजच्या रोडने. आणि आज पूर्ण दिवस गेला कणकवलीतच, खूप वेळ लागला. मी आलेलो फक्त तर म्हटलं सोडून लगेच काम करून निघायचं, मग पूर्ण दिवसच गेला. फायनली घरी पोचलो आहे. खूप कंटाळा आला, ऊन पण भरपूर होतं आणि गरमच होतं. तर आलो आहे, असं जेवतो आधी, पहिलं भूक लागली आहे भरपूर. तर आज आता ना मस्त माशाचं जेवण आहे, तर मस्त जेवण घेतो लगेच. आता जेवण वगैरे झालं आहे, मस्त माशाचं जेवण होतं आज. तर जरा आराम करतो आणि मग भेटते तुम्हाला. चला, मी आलो आहे पाणी बंद करायला मोटर. काळो काय म्हटलं बॅटरी घेऊन यावूया.
आणि इकडनं आग घातल्याने ती पण बघायची आहे किंवा तिकडे आग घातली आहे. मोटर बंद करतो. आग काय पेटली नाही एवढी, जाऊन दे. आग काय पेटलीच नाही. ते लाईट नाही त्यामुळे काळोख आहे पूर्ण. आता बघा मी बसलो TV बघत, मम्मी पण काहीतरी मोबाईल वापरते आणि आमच्याकडे बस झी मराठी चालू असतं दिवसभर. आता सिरियल चालू होणार मम्मीच्या, तर त्या बघतात सगळे, ते आम्ही पण बघतो. बघा मी त्यांना शेंगदाणे खातो TV बघता बघता. मम्मीचं जेवण चालू आहे आणि पप्पा मोबाईल वापरतात. तर आता जेवण तयार झालं आहे, तर मस्त जेवण घेतो लगेच. जेवण वगैरे माझं झालं आहे, तर लगेच ना एडिटिंग करतो आणि मग झोपतो. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय.